आघाडीची सभा गाजली. स्टार प्रचारक जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पेणमध्ये जाहीर सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावे सुरू असून इंडिया आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पेण येथील गांधी वाचनालयाच्या पटांगणावर झालेल्या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून पेण तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक जितेंद्र आव्हाड, माजी केंद्रीय मंत्री तथा लोकसभा उमेदवार अनंत गीते, आमदार जयंतभाई पाटील, हुलका महाजन म्हात्रे, चंद्रकांत पाटील, किशोरभाई जैन, विष्णुभाई पाटील, सुरेश खैरे, सुरेंद्र म्हात्रे, जगदीश ठाकूर, शिशिर धारकर, पी.डी. पाटील, अशोक मोकल, महादेव दिवेकर, समीर म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, जीवन पाटील, नरेश प्रदीप वर्तक, नरेश गावण, मिहीर धारकर, महेश पोरे, अच्युत पाटील, चेतन मोकल, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्टार प्रचारक जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे शरद पवारांना तुम्ही बाजारात विकायला निघालात का रे? याद राखा, शरद पवारांबद्दल काही बोललात तर गाठ माझ्याशी आहे, असे ठणकावून भर सभेत जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार आनंद गीते, आमदार जयंत पाटील, हुलका महाजन यांनीही तटकरे यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. महामुंबईसह विनायक पाटील, पेण. सभे करतात इंडिया आघाडी नाही तर त्यानंतर विधानसभेला सुद्धा इंडिया आघाडी, त्यानंतर जिल्हा परिषदेला सुद्धा, पंचायत समितीला सुद्धा आणि अगदी ग्रामपंचायतीला सुद्धा आम्ही इंडिया आघाडी म्हणून या पुढच्या निवडणुका लढवू. मी तुम्हाला विश्वास देतोय की येणारी रायगड जिल्हा परिषद सुद्धा एक हाती रायगड जिल्हा परिषद सत्ता आपण घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि म्हणून मग आता अन्य काही मुद्द्यांवर बोलण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. निर्णय झालेला आहे, निर्धार झालेला आहे. फक्त अंमलबजावणी 7 मेला मतांच्या रूपानं आपल्याला करायची आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण निश्चितपणे हे मतदान राष्ट्रहिताकरता, देशहिताकरता, लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता, आपले हक्क वाचवण्याकरता, आपलं स्वातंत्र्य वाचवण्याकरता इंडिया आघाडीच्या पारड्यात 100% टाकाल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु या ठिकाणी मी प्रतिज्ञा केलेली आहे की या जिल्ह्यामध्ये नव्हे तर आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक मतं घेणारा कोण लोक खासदार होईल तो अनंत गीते असेल. आणि थोडा आनंद. तर इथला एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचार. ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची आहे. पण त्या सर्वांमध्ये सर्वात खतरनाक राजवटीय जर असेल तर 2014 पासून या देशात आलेली भारतीय जनता पक्षाची राजवट. या दमबाजीला पीक पण घालत. हे बाळगंगाचं जे प्रकरण, बाळगंगा हे बाळच तुमच्या अंगाशी आलं. $368 कोटींचं पहिलं धरण हे 40% वाढवून 488 वर गेलं. नंतर ते 1200 कोटीवर गेलं. नंतर ते 1230 कोटीवर गेले. म्हणजे मूळ अंदाजपत्रकाच्या 150% वाढ झाली. ती कोणाला एफए कन्स्ट्रक्शनला मिळाला. पण त्याच्यानी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट काय तर 488 कोटी जे मूळ हे होतं त्यातले 468 कोटी हे धरणाचं काम सुरू होण्याच्या आधीच एफएला देऊन टाकलं. म्हणजे आपला कट्टा आतमध्ये आला ना, आता धरण होऊन दे नाही तर न होऊ दे. आजपर्यंत धरण झालेला नाही पण ह्यांचे खिसे भरले. त्या धरणाच्या आजूबाजूच्या जमिनी कोणाच्या आहेत काय माहिती आहे की नाही? म्हणजे लोकांचं काही भलं बघायचंच नाही. दोष त्यांचा नाही, दोष शरद पवारांचा आहे. ही माणसं ते ओळखू शकले नाही. अनेक लोक जाऊन सांगत होती साहेब हे असं असं चालू आहे. तिचा आमचा
भोळा माणूस होता, भोळा माणूस. 2014